खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचलेला हलक्या पिवळसर रंगाचा टोमॅटोचा ठेचा म्हणा किंवा टोमॅटोची चटणी खायला म्हणाल तर अतिशय रुचकरच लागते। राम राम मंडळी, कसे आहात समजेजण। आज आपण गावरान तडका या सिरीज मध्ये आणखीन एक गावरान पदार्थ बनवतोय। गावाकडचा आहे, अगदी पारंपरिक आहे, त्यामुळे मोजक्या साहित्यात तयार होतो। ते आज आपण बनवतोय कच्च्या टोमॅटोची चटणी। तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते एकदा पाहू। चटणीसाठी इथं मी घेतलेले आहेत पाव किलो कच्चे टोमॅटो, त्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या। मिरच्या इथं थोड्याशा तिखट आहेत, तिखट तुम्ही आवडीनुसार थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल। त्यानंतर आपल्याला लागेल 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, पाव कप शेंगदाणे। शेंगदाणे इथं मी भाजलेले वापरलेत, कच्चे वापरले तरी चालतील, पण चटणी करताना आधी थोडेसे आपल्याला तळून घ्यावे लागतील। त्यानंतर फोडणीसाठी पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, 2 सुक्या मिरच्या, त्याचे मी असे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, आणि चवीनुसार मीठ। फोडणीसाठी 2 ते 3 चमचे तेल लागेल। साहित्य काय काय घेतलं ते पाहिलेलं आहे। आता जे पण टोमॅटो घेतलेले आहेत ते पहिल्यांदा चिरून घेऊ। टोमॅटो मधून चिरल्यानंतर याचा देठाकडचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। आणि याचे 3 भाग करून घ्यायचे। 4 केलेत ना तरी चालते। 4 केले तर पटकन टोमॅटो भाजला जातो, वेळ खूप कमी लागतो। त्याच पद्धतीने सगळे टोमॅटो चिरून घ्या। टोमॅटो आपण चिरून घेतलेले आहेत। आता ते टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचे, तर त्यासाठी इथं गॅसवरती एक कढई गरम करत ठेवली। इथं मी घेताना लोखंडी कढई घेतली किंवा हा लोखंडी मॉप घेतलाय। तुम्हाला हवं तर जे तुम्ही रोजच्या जेवणासाठी भाजीसाठी वापरता ते वापरले तरी चालेल। लोखंडी भांड्यामध्ये टोमॅटो थोडेसे भाजून घेतले ना की त्याला छान स्मोकी फ्लेवर येतो आणि चटणी चवीला खूप छान लागते। आता ही कढई गरम झाली आहे, यामध्ये आपल्याला सर्वात आधी घ्यायचे 1 चमचा तेल। तेल गरम झालं की यामध्ये सर्वात आधी घालूयात चिरून घेतलेले संपूर्ण टोमॅटो। गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि हे टोमॅटो आपल्याला डाग पडेपर्यंत छान असे भाजून घ्यायचे। गॅस खूप बारीक नका करू, नाही तर टोमॅटो शिजले जातील आणि त्याला भरपूर पाणी सुटेल। आपल्याला टोमॅटोला छान स्मोकी फ्लेवर यायला पाहिजे आणि छान असे डाग पडेपर्यंत भाजले पाहिजे। यासाठी गॅस मध्यम किंवा थोडासा मोठा ठेवला तरी चालेल आणि हे टोमॅटो चांगले परतून घेऊ किंवा असे पसरून ठेवायचे। थोडेसे भाजले की 1-2 मिनिटांनी याला खालीवर करून भाजून घेतलं तरी चालेल। टोमॅटोचे थोडेसे डाग पडेपर्यंत भाजून घेतले ना की तयार होणारी चटणी चवीला अतिशय रुचकर आणि चविष्ट लागते। आम्ही गावाकडे कसं करतो, चुलीतला इंगळ जो असतो तो थोडासा बाहेर काढून त्यावर अख्खे टोमॅटो डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आणि मग त्याची चटणी करायची खलबत्त्यामध्ये, अतिशय रुचकर होते। आज आपल्याकडे इथे इंगळ नाहीये, त्यामुळे इथे लोखंडी तव्यामध्ये आपण डाग पडेपर्यंत हे टोमॅटो भाजून घेतोय। गॅस मध्यम ते मोठा करत साधारण 2 ते 3 मिनिटं टोमॅटो छान डाग पडेपर्यंत मी भाजून घेतलेले आहेत। याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता त्याच कढईमध्ये पुन्हा 1 चमचाभर तेल घ्यायचंय। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला मिरच्या भाजून घ्यायचे। तर मिरची भाजत असताना या मिरचीचे 2 तुकडे करायचे आणि मग भाजून घ्यायचे, म्हणजे मिरची भाजत असताना ती फुटून अंगावर येत नाही। गावाकडे कसं करतो, इंगळावरती टोमॅटो भाजत असतात आणि भाकरी केलेला तवा चुलीवरती तापलेलाच असतो, त्यामध्येच उरलेलं साहित्य हे छान खमंग भाजून घेतलं जातं। सर्व मिरच्यांचे तुकडे करून यामध्ये घातले। आता मिरचीला पांढरे डाग पडेपर्यंत भाजून घेऊ। साधारण अर्धा 1 मिनिट झाला असेल, मिरचीला पांढरे डाग पडायला सुरुवात झालेत। आता यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालूयात, सोबतच घालायचे जिरे आणि लसणाच्या पाकळ्या आणि हे पुन्हा 1 ते 2 मिनिटं चांगलं खमंग वास येईपर्यंत परतून घ्यायचंय। मिनिटभरातच बघा मिरचीला अजून पांढरे डाग पडलेत आणि शेंगदाणे सुद्धा खमंग भाजले गेलेले आहेत। आता गॅस बंद करूया। शेंगदाणे आणि मिरच्या आपले छान भाजून झालेले आहेत। टोमॅटो काढून ठेवलेल्या प्लेटमध्येच याला सुद्धा काढून घेऊ। आज इथं ही चटणी आपण खलबत्त्यामध्ये करून घेतोय, पण तुम्हाला जर खलबत्त्याऐवजी मिक्सरमध्ये करायची असेल तर सर्व साहित्य ताटाऐवजी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या, पूर्णपणे गार करून घ्या आणि अगदी जाडं भरडं असं मिक्सरमध्ये याला दळून घ्यायचं किंवा फिरवून घ्यायचं। चटणी आपली तयार होते।
पण आज इथं मात्र आपण ही खलबत्त्यामध्ये चटणी बनवतोय, तर त्यासाठी खलबत्ता घेऊयात आणि ही चटणी आपण खलबत्त्यामध्ये करून घेऊ. आता माझा खलबत्ता लहान आहे, सगळं साहित्य एकाच वेळेला बसणार नाही, मला 2 टप्प्यामध्ये ठेचून घ्यावं लागेल, म्हणून मी इथं ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यातलं थोडंसं साहित्य खलबत्त्यामध्ये काढून घेऊ. तर एवढंच सुरुवातीला ठेचून घ्यायचं. तर इथे आपला हा पहिल्या बॅचचा ठेचा ठेचून झालेला आहे. याला एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता याच पद्धतीने उरलेलं सुद्धा आपल्याला खलबत्त्यामध्ये असंच ठेचून घ्यायचं. चला, इथं आपला टोमॅटोचा सगळा ठेचा ठेचून घेतलेला आहे. असं छान ओबडधोबड असं मी याला ठेचून घेतलेलं आहे. खूप बारीक नाही करायचं. मिक्सरमध्ये जरी फिरवणार असलं ना तरी सुद्धा असंच जाडसर वाटून घ्या. तर इथं आपण संपूर्ण ठेचा ठेचून घेतलेला आहे. तर आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. ठेचा ठेचून घेताना किंवा मिक्सरमध्ये फिरवणार असाल तर मिक्सरमध्ये फिरवत असताना मीठ घातलं तरी चालेल. याला एकजीव असं मिसळून घेऊयात. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मिसळून घेऊयात आणि यासाठी लागणारा तडका तयार करून घेऊ. तडका पॅन मध्ये 1 चमचा आपल्याला तेल घ्यायचंय. तेल घेऊयात. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता यामध्ये सर्वात आधी घालायचे जिरे. जिरे घातल्यानंतर गॅस बंद करूयात आणि सोबतच घालूयात सुक्या मिरचीचे तुकडे. या सोबतच घालूयात हिंग आणि थोडीशी हळद. तुम्हाला जर चटणी पूर्ण हिरवीगारच हवी असेल, पिवळसर रंग नको असेल, हळद स्किप केली तरी चालेल. आता हा गरमागरम तडका या चटणीवरती घालूयात किंवा या ठेच्यावर घालायचा आहे, मिसळून घ्यायचंय. तयार झाला आपला कच्च्या टोमॅटोचा ठेचा. गावरान चवीचा आणि झणझणीत असा कच्च्या टोमॅटोचा ठेचा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून कळवत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका झणझणीत रेसिपी सोबत. तोवर धन्यवाद.